साडेसाती कोणाला फटका कोणाला फायदा, जाणून घ्या तुमचं भविष्य। शनीची साडेसाती नाव जरी घेतलं तरी लोक घाबरतात, पण खरंच ती एवढी भयंकर असते का, की काही लोकांसाठी ती यशाचं द्वार उघडते? चला पाहूया कोणत्या राशींना आहे फटका, कोणाला मिळतो जबरदस्त फायदा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनेलवर। आज आपण एका फारच संवेदनशील आणि गूढ विषयावर बोलणार आहोत, शनीची साडेसाती। हे दोन शब्द ऐकले की मनात गोंधळ निर्माण होतो, लोक घाबरतात, चिंता करतात, भविष्य पाहू लागतात। पण खरं सांगायचं झालं तर साडेसाती म्हणजे एक परीक्षेचा काळ आहे, तुमच्या संयमाचा, कर्माचा आणि श्रद्धेचा। साडेसाती म्हणजे काय? शनी हा ग्रह हळूहळू चालतो, एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यास त्याला 2.5 वर्ष लागतात। जेव्हा शनी तुमच्या जन्म राशीच्या आधीच्या, जन्म राशीच्या आणि पुढील राशीमध्ये 7.5 वर्ष राहतो, तेव्हा तो कालावधी साडेसाती म्हणून ओळखला जातो। हा काळ काही जणांसाठी संघर्षांचा असतो, काहींसाठी यशाचा आणि काहींसाठी वैराग्याचा। साडेसातीचे 3 टप्पे। 1. प्रथम चरण, पहिली रास, मानसिक उलथापालथ, चुकलेले निर्णय। 2. मधला टप्पा, जन्म राशीत, जबाबदारी, दबाव, कष्ट। 3. शेवटचा टप्पा, तिसरी रास, अनुभवातून शिकलेले धडे, सकारात्मक बदल। सध्या कोण कोण साडेसातीच्या प्रभावाखाली आहे? 1. मकर रास, कॅप्रिकॉर्न। साडेसातीचा शेवटचा टप्पा, गेले काही वर्ष मोठे धक्के, जबाबदाऱ्या आणि आर्थिक दबाव, पण आता हळूहळू स्थैर्य येईल, फळ मिळू लागेल, सखोल विचार करून निर्णय घ्या। 2. कुंभ रास, अक्वेरियस। मधला टप्पा सुरू आहे, करिअरमध्ये मोठे चढउतार, नातेसंबंधांमध्ये गैरसमज, पण प्रामाणिक प्रयत्न केल्यास शनी आपल्याला योग्य न्याय देतो। 3. मीन रास, स्पायसीस। साडेसातीची सुरुवात झाली आहे, सुरुवातीला थोडी गोंधळाची स्थिती, आर्थिक बाबतीत अडचणी, पण यातूनच मोठा धडा मिळेल। संयम ठेवा, साधना करा। साडेसाती नेहमी वाईट असते का? नाही, शनी हा कर्माचा देव आहे। जर तुमचे कर्म चांगले असेल, तुम्ही मेहनती, प्रामाणिक असाल तर शनी तुम्हाला यश, सत्ता, पैसा सगळं देऊ शकतो। उदाहरण द्यायचं झालं तर अमिताभ बच्चन, नरेंद्र मोदी, रतन टाटा यासारख्या महान व्यक्तींनी साडेसातीच्या काळात संघर्ष सोसले, पण नंतर इतिहास घडवला। साडेसातीतील फायदे कोणाला? ज्यांचं शनी बलवान आहे, जे नियमित साधना करतात, जे कर्मावर विश्वास ठेवतात, जे दानधर्म, नम्रता आणि संयम पाळतात। साडेसातीमध्ये काय करावं? दर शनिवारी ओम शम शनैश्चराय नमः मंत्राचा जप करा 108 वेळा। काळ्या वस्त्रांचा उपयोग करा, शनी मंदिरात तेल आणि काळे तीळ अर्पण करा। गरीब आणि अपंग व्यक्तींना मदत करा। कोणावर अन्याय, खोटं बोलणं टाळा। काय टाळावं? क्रोध, अहंकार, नकारात्मक विचार, फुकटची चिंता, खोटं बोलणं आणि फसवणूक। मित्रांनो, साडेसाती ही एक संधी आहे, स्वतःला ओळखण्याची, सुधारण्याची आणि उन्नती साधण्याची। शनीचा कोप फक्त त्यालाच लागतो जो इतरांवर अन्याय करतो, पण जो कर्मयोगी आहे, शनी त्याचा मित्र होतो। हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा, आपल्या राशीचा अनुभव कमेंटमध्ये शेअर करा। आणखी अशाच व्हिडिओंसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण पुढील व्हिडिओ तुम्हाला आयुष्य बदलायला मदत करू शकतो। तयार आहे का पुढील विषयासाठी? साडेसाती नंतर कोणत्या राशींना येणार आहे शनीची साडेसाती? कमेंट करून सांगा।